सांगली जिल्ह्यातून या घडीची एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। ऑनलाईन मागवल्या जाणाऱ्या नशेच्या गोळ्यामुळे सांगलीतील तरुण पिढी गुन्हेगारीच्या गर्तेत ओढली जात आहे। या ऑनलाईन नशाखोरीला आळा घालण्यासाठी सांगलीतील केमिस्ट असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील तब्बल 4000 औषधांची दुकाने बंद ठेवून देशव्यापी संप पुकारण्यात आला। आपल्या विविध मागण्यांसाठी केमिस्ट बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढला होता। या मोर्चात सहभागी होत नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी केमिस्ट असोसिएशनच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिलाय। ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याबाबतच्या या मागण्या थेट दिल्ली दरबारी मांडणार असल्याचं आश्वासन खासदार विशाल पाटलांनी यावेळी दिले। अखिल भारतीय औषध विक्रेता संघ आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी जो पुकारलेला बंद होता, आमचे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथराव शिंदे यांनी जे आवाहन केलं होतं, ह्या नशेखोरीची औषधं जी ऑनलाईनवर मिळतात, गर्भपाताची जी औषधं ऑनलाईनवर मिळतात आणि सामान्य व्यापाराचं जे नुकसान होतं आहे, त्या नुकसानीला या लोकांचा प्रचंड विरोध आहे। या सांगलीच्या मोर्चामध्ये हजारो महिला आणि हजारो पुरुष, जवळजवळ 4200 पेक्षा जास्त संख्येनं केमिस्ट समाज सांगलीच्या रस्त्यावर उतरलेला आहे। आता तरी किमान केंद्र शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा, एवढीच कडकडीची विनंती आहे।